नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे आयोजन श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल शेती शाळा परिसर या ठिकाणी 25 ते 29 डिसेंबर दरम्यान करण्यात आलेला आहे। उद्या 25 डिसेंबर रोजी त्याचं उद्घाटन माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता या ठिकाणी होणार आहे। उद्या त्या कार्यक्रमासाठी माननीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माननीय श्रीमंत ॲडव्होकेट अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी या संकुलामध्ये होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांनी त्यासाठी उद्घाटन कार्यक्रमासाठी व शेतकरी प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी यावे ही नम्र विनंती। श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 हे श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण या दोन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। सर्वसाधारण 200 स्टॉलची तयारी झालेली आहे। या स्टॉलमध्ये शेतीशी निगडीत असणारे वेगवेगळे यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स वगैरे यांचं एक्झिबिशन आहे। त्याचबरोबर ड्रोनचं प्रात्यक्षिक होणार आहे। त्याबरोबर शेतीशी निगडीत असणारे सगळे खते, बियाणे आणि त्याच्यासाठी लागणारे रसायने जे वेगळे पेस्टिसाईड, फंजिसाईड, विडीसाईड वगैरे यांचे बी बियाण्यांचे सर्व स्टॉल, तसेच खाऊ गल्ली याची सुद्धा सोय इथं केलेली आहे आणि या सर्व स्टॉलची तयारी अंतिम टप्प्यात आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 ते 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेले आहे। ते या प्रदर्शनाचे सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती। श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये खास आकर्षण शेतकऱ्यांसाठी एक आहे की जगातील ग्रीनिज वर्ल्ड बुक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेली 2.5 फुटाची म्हैस ही सर्व शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे। तसेच 3 पायाचा कोंबडा आणि काही श्वानांच्या जातींचंही इथं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। तसेच बायर या कंपनीच्या स्टॉलवरती शेतकरी आपल्या मातीचा नमुना घेऊन येऊ शकतात आणि त्या मातीतील निमॅटोडची तपासणी अगदी मोफत या प्रदर्शनामध्ये करून देण्यात येणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींचा फायदा घ्यावा। धन्यवाद।